नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे कडकण्या। 1 किलो मैदा घेतलाय, विलायची आणि बारीक करून घेतले मी साखर घालून। इथं साखर घेतले 400 ग्रॅम। तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये हे साखरेचं प्रमाण घेऊ शकता, जितकं गोड पाहिजे तेवढं। आणि हे आपण साखर विरघळण्यासाठी ठेवणार आहे। अर्ध्या जेवढी पाणी लागते तेवढं तुम्ही घेऊ शकता। साखर विरघळण्यासाठी जेवढी तुमची साखर असेल तेवढी तुम्ही पाणी घालू शकता। इथे विलायची पावडर घालून घेतली यामध्ये आणि हे विरघळण्यासाठी ठेवूया। 1 किलो मैद्यासाठी मी 400 ग्रॅम साखर वापरले आणि इथं कडकण्या करण्यासाठी मी इथं तेल गरम करण्यासाठी ठेवले। अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत कडकण्या आपण करणार आहोत आणि हे तेल गरम करायला ठेवूया। गॅस चालू करूया आणि तेल गरम होत आहे बघा। तेल गरम झाले आणि तेल गरम झाल्या हे कडकण्याचं पीठ मळायला घेतलं जातं। आणि इथं साहित्य घेतले मी। आमच्या सासूबाई करत आहेत, चालत आहेत, कारण की त्यांना ते खूप छान पीठ मळतात। कडकण्याचं असू दे किंवा करंजीचं, शंकरपाळ्याचं असू दे, खूप छान मळतात त्यामुळे कायम दरवर्षी कडकण्याचं पीठ आमच्या सासूबाईच मळतात। आणि अगदी थोडं थोडं पीठ तेल घालून हे पीठ मळावं लागतं आणि ह्याच्यातल्या गाठी पण फोडावं लागतात। चांगल्या गाठी चांगल्या फोडून घेतल्या तरच कडकण्याचं पीठ चांगलं व्यवस्थित होतं बघा तर। आणि जी मूठ बांधली गेली बघा, मूठ बांधली की म्हणायचं आपले पीठ चांगलं व्यवस्थित झाले। यामध्ये मीठ घातले आणि सोडा पण घातले। सोडा घालण्याचं कारण म्हणजे आपल्या कडकण्या कडक होतात, पण खुसखुशीत पण लागण्यासाठी मी इथं सोडा घातलाय बघा। ही ट्रिक नक्की वापरून बघा सोडा घालण्याची। तुम्ही त्या पद्धतीने करता ते पण मला सांगा नक्की। एका ठिकाणी रवा घातला जातो किंवा भरून केलं जातं डाळीचं पीठ, आणि आम्ही अशा पद्धतीने करतो। अगदी थोडं थोडं करून मी हे पाणी घातले आमच्या सासूबाईंनी। सगळं पाणी हे बसले या पिठामध्ये आणि हे झाकून घ्यायचं। ओल्या फडक्याने झाकून घ्यायचं, नाहीतर कडकी येते पिठाला, कारण की साखर असते त्यामुळे लगेच ह्याला कडकी येते वरती। आणि 2 तासानंतर आपण हे पीठ चांगलं चेचून ह्याचे गोळे करून घ्यायचे। सेल करायचं पीठ। सेल केले की पीठ चांगल्या लाटल्या जातात कडकण्या बघा। तर लाटायला आपण बसले। आमच्या नंदूबाई म्हणजे ह्या कामाला भरपूर बायका लागतात, म्हणजे अगदी लाटण्याला, तळायला किंवा गोळे करायला लागतात आणि असं मिळूनच केलं पाहिजे कामं। हे कढईत आपण तेल घालून घेतले आणि तेल तापल्यानंतर आपण एक एक करून कडकणी ह्यामध्ये सोडणारा बघा। तर तेल तापले तर कडकणी आपण हे करून घेतले, तळून घ्यावी। इकडे कडकणी पण लाटायचं काम चालू आहे। जसं लाटल तसं तळलं की चांगले फोड येतात आणि चांगलं तळलं जातं। लाटून ठेवले की ते कडक होतात। आणि मी चॉप पॅडचा वापर करून घेतलाय बघा। जरा पुळपुट लाटण्याची टंचाई होती त्यामुळे मी चॉप पॅडचा वापर करून घेतलाय। आमच्या सासूबाई, नंदूबाई नाही, आमचं हे चिमुकलं पिल्लू, माझी नात ही पण आहे इथं, माझ्या पुतणीची मुलगी आहे ती। आणि इथं बघा आपण लाटून ठेवले आणि एक एक करून आमच्या जाऊबाई हात तळायला बसल्या होत्या कडकण्या। एक करून आपण इथं कडकण्या तळून घेणार आहे। साखर असल्यामुळे जरा लवकर लाल होतात त्यामुळे सारखं हलवावं लागतं बघा। तर मीडियम गॅस करूनच, म्हणजे गॅसचे आच मध्यम करूनच हे तळायचं आहे। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालतात कडकण्या ह्या बघा। तर ह्या कडकण्या तयार झाल्यात। मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते कशा दिसतात ते बघा। तर एकदम किती छान फोड आलेत बघा त्याला। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कडकण्या झाल्यात। ह्या ट्रिकनं थोडं सोडा घाला, त्यामुळे खुसखुशीत होतात कडकण्या। तोंडात घालताच विरघळतात असंच म्हटलं तरी चालेल। आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।